नमस्कार. मी आज बेडवरून उठून डायरेक्ट उपीट करायला गेलते बिकॉज मला आजोबांनी खालना आवाज दिलता की ते माझ्याने त्यांच्यासाठी उपीट करतायत. पण माझं असं झालं की त्यांना जर केलं तर ते मला बळजबरी खाऊ घालतील. सो त्यापेक्षा मी बनवते जेणेकरून आम्ही दोघंही व्यवस्थित खाऊ शकेल. त्याच्यानंतर मी त्यांना चहा पण करून दिला आणि उपीट पण दिलं. आणि मला ना त्यांना काही गोष्टी सांगायच्या होत्या. तर ते पूजा केल्याशिवाय नाश्ता करत नाही. त्यांनी फक्त चहा घेतला. मग मी त्यांना जे जे सांगायचं होतं ते एका कागदावर लिहून दिलं. वर आली आवरायसाठी, कारण मी काहीच आवरलेलं नव्हतं. त्याच्यानंतर मी नाश्त्यात बनाना खाल्ला, दूध वगैरे पिलं, दूध तापवलं. त्याच्यानंतर तोपर्यंत आजोबांची पूजा करून झालेली होती. सो त्यांनी नाश्ता करायला घेतलं. तर मी अशीच 2 मिनटं बाहेर गेलते आणि सकाळ सकाळ इतकं ऊन पडलेलं ना गावाला, काय बोलायला नको. घरात आले तोपर्यंत दादानं मस्तपैकी मला कोथिंबीर नीट करून द्यायला लावली. भाजी त्यानंच केली. जसं की सगळ्यांना माहिती आहे की माझ्या एका हाताला तर लागलेलं आहे. सो मी एका हातानं फार काही करू शकत नाहीये. सो सगळं काम ऑलमोस्ट दादाच करतोय. आणि माझा सुगरण भाऊ बघा, म्हणजे मी त्याला फक्त भाकरी थापून द्यायचं काम केलं आणि त्या मस्तपैकी भाकरी भाजायचं आणि ह्याचं काम दादानं केलं. त्याच्यानंतर मी 1-1.5 तासातच वर गेली असेल आणि मी जी धुवून टाकलेली कपडे होती ती तोपर्यंत एकदम सुकलेली होती. इतकं कडक ऊन होतं, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर विषय असा झाला की माझं खंडाळ्यात एक काम होतं आणि आजोबांनाही डॉक्टरकडे घेऊन जायचं होतं. सो मी त्यांना घेऊन गेली. तिथं गेल्यावर आमचं एकदम व्यवस्थित काम झालं. आणि त्याच्यानंतर आम्ही रस्त्यानं दोघंजण चाललेलो. त्यांना लिंब दिसले, त्यांचं असं झालं घे. मग मी ती लिंब वगैरे खरेदी केली. आम्ही डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरांना दाखवलं, त्यांच्या कानात जे काही होतं ते क्लीन करून घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही रिटर्न घरी आलो. मी सगळीकडेच ऑनलाईन पेमेंट करत होते आणि आजोबांना या गोष्टीचं इतकं कुतूहल वाटत होतं की तू फोनमधून कसे पैसे देते आणि समोरच्या माणसाला कसे पोहोचणार आहेत आणि कधी मिळणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर आम्हाला सोडायला नेला, दोन्ही करायला दादा आला होता. सो आम्ही घरी आलो आणि मी झोपी गेले. उठले तेव्हा बघते तर काय खूप साऱ्या मुंग्या झालेल्या मला दिसल्या. मी त्याचा सोर्स बघायचं ट्राय केलं पण मला कळलंच नाही नक्की कशाला मुंग्या झाल्यात. त्याच्यानंतर मग आम्ही झाडू वगैरे मारला, क्लीन केलं, जेवण वगैरे बनवलं आणि जेवून घेतलं. आणि विषय असा झाला, आम्ही जेवायला पण वरच आलेलो, त्यामुळं की काय आम्हाला परत खूप मुंग्या झालेल्या दिसल्या. सो आता सध्या तरी मला त्या मुंग्या क्लीन कराव्या लागणार आहेत. सो चलो बाय बाय, भेटूया ह्या मुंग्या क्लीन करून.